नमस्कार. 2 दिवसापूर्वी याच ठिकाणी पुणे महापालिकेमध्ये नव्याने रुजू झालेले आयुक्त श्री राजेंद्र भोसले यांनी नाल्याचा पाहणी दौरा या ठिकाणी त्यांचा संपन्न झाला। त्यावेळेस त्यांना मी भेटून काही महत्त्वाच्या नाल्यासंदर्भातल्या बाबी कानावर घातल्या। त्याच्यातील महत्त्वाची एक बाब म्हणजे के मार्केट येथून महेश सोसायटी चौकापर्यंत भला मोठा अजस्त्र असा कृत्रिम नाला त्या ठिकाणी तयार करून बिबेवाडीच्या ज्या हिलटॉप आणि हिलस्लोपवरचं जे सगळं पाणी जे आहे ते सगळं या आंबिलोड्याला डायव्हर्ट केल्याचं काम तिथं त्या ठिकाणी चालू आहे। आपल्या सर्वांना कल्पना आहे 25 सप्टेंबर 2019ला आंबिलोड्याला पूर आला होता। या पुरामध्ये जवळजवळ 6 ते 7 नागरिकांचा जीव गेला होता। कित्येक जनावरं वाहून गेली होती। कोट्यवधी रुपयाची नागरिकांची वित्तहानी झाली होती। या आंबिलोड्यालगत असलेल्या संपूर्ण जवळजवळ 2 ते 3 लाख लोकांना त्याचा जबरदस्त असा फटका बसला होता। आणि एवढं सगळं आपल्याला धडा निसर्गाने दिला असताना सुद्धा महापालिकाच हे आता काम करते। म्हणजे काय की आता आसमानी संकटाबरोबर लगत राहणाऱ्या नागरिकांना आता धोका येऊ घातलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये मी आयुक्तांना विनंती केली की सदरचं काम हे आपण त्वरित थांबवावे आणि अशा चुकीचं निसर्गाच्या विरुद्ध जाणारं काम कदापि महापालिकेने करू नये एवढीच कळकळीची विनंती त्यांना मी त्या ठिकाणी केलेली। आता बघूयात काय म्हणतात ते। धन्यवाद। काय आता त्यांनी पाहणी दरम्यान काय बोलले? मला ते असे म्हणाले की संबंधित जे काय तांदळे साहेब वगैरे जे काही वरिष्ठ अधिकारी होते त्यांनी सांगितलं की मला ते काय स्पॉट जो आहे तो मला दाखवा आणि ते जे काय आहे ते मला आत्ताच्या पुढच्या टप्प्यामध्ये मला दाखवा। परंतु त्याच्यानंतर माझं त्यांचं काही बोलणं झालं नाही। पण मी त्यांना नक्की या संदर्भात त्यांची एका शिष्टमंडळासहित भेट घेणार आहे। परंतु या नाल्यालगत राहणाऱ्या सगळे नागरिक आहेत ना हे भयभीत झालेले आहेत या कामामुळे। त्यांच्या मनामध्ये शंका येते की उद्या परत जर असाच पाऊस पडला आणि परत जर असं संकट आलं तर याला जबाबदार कोण? महापालिका जबाबदारी घेणार आहे का? मग ह्या सगळे प्रश्न आज नागरिक विचारायला लागलेले आहेत आणि त्यांच्या प्रश्नांचं ज्या काय भावना आहेत मी नागरिक आयुक्तांपर्यंत पोहोचवायचं काम केलं त्या दिवशी। बघूयात आता आपण काय ते करतात। त्यांनी त्या वड्यावरती आतापर्यंत बरीच अतिक्रमणं झालेली आहेत, त्याच्याबाबत तुमचं काय मत आहे? नाही, आता अतिक्रमणं तर बरीच झालेली आहेत। त्या ठिकाणी वेळोवेळी आम्ही ती सगळे निदर्शनात आणून दिलेली आहेत। 2019च्या पुरानंतर त्यासाठी आम्ही आंदोलनं केली आहेत, सभागृहामध्ये आवाज उठवला आहे। त्याचा